नागपूरच्या 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये आता नवी अपडेट समोर आली आहे। अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवरती दाखवलं अल्पसंख्याक असंच दाखवलं गेलंय। एकाच शिक्षिकेचा 2 वेगवेगळ्या वर्षामध्ये रुजू झाल्याचा बनावट दाखला देखील समोर आलाय। नवप्रभात शाळा पवित्र पोर्टलवरती अल्पसंख्याक दाखवली गेली आहे। तत्कालीन शिक्षण राज्य मंडळाच्या अध्यक्ष माधुरी जामदार यांनी या शाळेला अल्पसंख्याक दाखवून ही भरती केल्याचा संस्था चालकांचा आरोप आहे। नवप्रभात शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत बांडेबुसेंनी हा प्रकार समोर आणलेला आहे। बिगर अल्पसंख्याक शाळेमध्ये नियुक्त्या करता येत नाही, त्या पवित्र पोर्टलनी करता येतात, पण अल्पसंख्याक शाळेमध्ये नियुक्त्या करता येतात। माधुरी मॅडम ज्या शिक्षण राज्य मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत, माधुरी सावरकर, या मॅडमनी आमची संस्थाच अल्पसंख्याक करून टाकली, हे पण आम्हाला माहीत नाही आहे। त्यांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी दाखवून दिलं की तुमची संस्था अल्पसंख्याक आहे। एवढा मोठा घोड, जेव्हा की हे साधक प्रकरण नाही, संस्था बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक, पण त्यांनी आमची संस्थाच अल्पसंख्याक करून टाकली, म्हणून त्या प्रकरणामध्ये माधुरी सावरकरला सुद्धा अटक झाली पाहिजे। आणि बोगस कागदपत्राच्या आधारे ज्यांनी नियुक्ती केली, त्या मुख्याध्यापिका कटारे मॅडम, माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे, आणि ज्यांनी मान्यता दिली त्या वैशाली जामदार, शिक्षण उपसंचालक तत्कालीनचे, या तिघांनाही अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।